नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आई बाबा होणं हा दाम्पत्याच्या आयुष्यातला अत्यंत सुखद क्षण असतो. 9 महिने बाळाला पोटात वाढवणं, सांभाळणं हा स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय नाजूक टप्पा असतो. त्यामुळे तो सुरळीत पार पडावा यासाठीच आई वडिलांचे प्रयत्न सुरू असतात. आज आपण सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणा कशी असावी याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर प्रसाद कुलट. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर प्रसाद कुलट हे सल्लागार प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते सध्या पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन इथे कार्यरत आहेत. रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनमध्ये त्यांनी फेलोशिप मिळवलेली आहे. प्रसूती आणि स्त्रीरोग शास्त्र विषयात त्यांना व्यापक असा अनुभव आहे. या विषयावर इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी मध्ये केस सिरीज पब्लिश करणाऱ्या टीमचे ते सदस्य होते. गर्भधारणेतील RSVच्या बहुराष्ट्रीय अभ्यासात ते सहतपासक होते. तसंच डॉक्टर प्रसाद कुलट हे सध्या ज्या ठिकाणी कार्यरत आहेत ते अंकुरा हॉस्पिटल हे माता आणि बाल आरोग्य सेवेतील एक विश्वासार्ह असं नाव आहे. डॉक्टर, ज्या क्षणी आई बाबांना गोड बातमी मिळते, कळतं की आता आपल्याला बाळ होणार आहे, त्या क्षणी काळजीच्या दृष्टिकोनातून, वैद्यकीय दृष्टिकोनातून त्यांनी कोणतं पहिलं पाऊल उचलावं? सगळ्यात अगोदर आपण जेव्हा आई होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा आई होण्याची जी आपल्याला बातमी समजते ते बहुतेक वेळेस आपल्याला जे काही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जी घरच्या घरी आपण तपासणी करतो त्याच्यातनं कळतं. जेव्हा पहिली पिरियड्स मिस होतात त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात येतात. ही पहिली फेज थोडी अशी असते की ज्याच्यामध्ये उत्सुकता असते, ताण असतो, त्याच्याबद्दलची असणारी शंका असतात, ह्या सगळ्या काही भावना एकत्रच आलेल्या असतात. अशा याच्यामध्ये आपण तपासण्या किंवा ह्या गोष्टींच्या मागे न लागता आलेली जी काही टेस्ट आहे याचा विचार करून आपल्या आपला जीवनाचा सोबती आहे त्याच्यासोबत आपल्या डॉक्टरांकडे जाणं आणि डॉक्टरांकडे जाऊन काही तपासण्यांसाठीचं जे फिजिकल चेकअप वगैरे आहे ते करून घेणं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढच्या तपासण्यांसाठी पुढे सरकणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल. म्हणजे गोड बातमी मिळाल्यानंतर, प्रेग्नन्सी बाबत कळल्यानंतर सर्वात आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा असा सल्ला आपण दिलेला आहे. डॉक्टरांची भेट घेण्यापूर्वी काही तपासण्या करणं आवश्यक आहे का, आणि पहिल्या भेटीत कोणत्या तपासण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात? सगळ्यात अगोदर म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आल्या लगेचच टेस्टच्या मागे न लागता आपण जर का त्या दृष्टीने व्यवस्थित सल्ला घेतला तर त्याच्याबद्दल असणारी अँझायटी ही थोडीशी कमी राहते. त्याच्यामुळे आपल्याला पेशंट्सच्या मनामध्ये त्याच्याबद्दल असणारी शंका ह्याही गोष्टी थोड्याशा आटोक्यात ठेवता येतात. आपल्या डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्याच्यातल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण फिजिकल चेकअपनुसार त्याच्यानुसार स्ट्रीमलाईन करू शकतो. जर इमिडिएटली काही गरज नसेल तर बऱ्याचशा इन्व्हेस्टिगेशन्स पासून आपण इमिडिएटली टाळू शकतो. त्या गोष्टींना लगेच काही करण्याची गरज नसते. सो जो प्रवास आत्ताच सुरू झालाय, ज्या ताणतणावामधनं किंवा उत्सुकतेमध्ये आपण आहात, त्या गोष्टींना अचानक टेस्ट आणि ह्याची भीती न घालता त्याला अगोदर थोडंसं डायजेस्ट होऊ देणं, त्याच्याविषयी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, एकदा फिजिकल चेकअप झालं की त्यानुसार मग पुढच्या ब्लड टेस्ट असतील, सोनोग्राफी असतील, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण ठरवू शकता. अच्छा डॉक्टर, गरोदरपणात उलटी, मळमळ हा त्रास होणं अतिशय सामान्य आहे, पण किती प्रमाणात हा त्रास होणं सामान्य आहे? गरोदर राहिल्यानंतर साधारणतः 6व्या ते 7व्या आठवड्याच्या दरम्यान स्त्रियांमध्ये मळमळ, उलटी हा प्रकार जाणवायला लागतो. मळमळ हा प्रकार जो होतो तो शरीरामध्ये जे बीटा HCG हॉर्मोन्स आहेत, जे प्रेग्नन्सी रिलेटेड हॉर्मोन्स तयार होतात, त्याच्यामुळे हे होण्याचं प्रमाण जास्त असतं. काही पेशंट्समध्ये, काही स्त्रियांमध्ये ह्याचा त्रास कमी असतो, काही जणांमध्ये तो खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. तर अशा याच्यामध्ये आपल्याला काही सल्ल्यानुसार काही मेडिसिन्स वगैरे घेणं जे गरजेचं आहे ते आपल्याला तशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात. जर जे ओरल मेडिकेशन्स आहेत, गोळ्या आहेत, त्याने जर का फरक पडत नसेल तर काही पेशंट्समध्ये आपल्याला इंजेक्शन्सचा सुद्धा प्रमाण द्यावं लागतं, इंजेक्शन्स वगैरे सुद्धा द्यावे लागतात. पण हा जो त्रास आहे तो साधारणतः 12 ते 14 आठवड्यांच्या दरम्यानपर्यंत सेटल व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत जे शरीरातले हॉर्मोन्स आहेत ते थोडेसे सेटल व्हायला लागतात तसा हा त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो आणि तिथून पुढे प्रेग्नन्सीचा जो प्रवास आहे तो जास्त सुखकर व्हायला सुरुवात होते. डॉक्टर, आपण सांगितलं की गरोदरपणात जो उलटी, मळमळ हा सगळा त्रास होतो तो थांबवण्यासाठी किंवा तो अति झाल्यास औषधोपचार केला जातो, औषधं दिली जातात. पण बऱ्याचदा असं आपण पाहिलं असेल की घरातली जी वरिष्ठ मंडळी असतात ती सांगतात की हा फार सामान्य त्रास आहे, यासाठी काही औषधं घेण्याची आवश्यकता नाहीये, हे हळूहळू थांबेल. याबाबत आपण काय सांगाल? बरोबर. बऱ्याच वेळेस काय होतं ना की पेशंट्स जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा येतात तर त्यांच्यासोबत कुटुंबातली बरीचशी लोक ज्यांना त्या प्रेग्नन्सीबद्दल उत्सुकता असते त्याच्यासाठी आलेले असतात.
सो घरच्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त्याच्या मागे कथा असतात, वेगवेगळ्या गोष्टी आपण अगोदरपासून कुटुंबामध्ये बघितलेल्या असतात. सो सगळ्यांचा हेतू हा प्रेग्नन्सी व्यवस्थित पुढे जावी हाच असतो. आणि एक सामान्य ज्ञान जे असतं की प्रेग्नन्सी म्हटलं की बाहेरची औषधं बंद करणं, औषधांचा प्रकार जो आहे तो कमीत कमी ठेवणं, याच्यामुळे सगळ्यात पहिलं जे सांगितलं जातं की आपल्याला याच्यामध्ये कमीत कमी औषधं घ्यायची आहेत. पण याच्यात प्रॉब्लेम असा होतो की जर आपण त्या वेळेला ते जे सिम्पटम्स आहेत, जो त्रास होतोय, मळमळचा असेल, उलटीचा असेल, तो जर का त्या इनिशियल फेजमध्ये नाही कमी केलं तर त्याचा त्रास वाढण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे होणारा जो पुढचा त्रास असतो की आपलं ॲब्झॉर्प्शन कमी होणार, डिहायड्रेशन होणार आणि त्याच्यामुळे शरीरावरती आणि त्याच अनुषंगाने वाढणाऱ्या प्रेग्नन्सीवरती प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो हे जेवढं लवकर आपण आटोक्यात मेडिसिन्सने आणू शकतो ते नक्कीच चांगलं आहे. असं नाही आहे की त्रास आहे म्हणून तो सहन करावा. जर का काही औषधांनी असेल, काही गोळ्यांनी असेल, तो त्रास कमी करता येत असेल तर त्याच्यासारखं सुख नाही. अगदीच. डॉक्टर, आपण सांगितलं की गरोदरपणाची चाहूल लागताच म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येताच पहिल्यांदा डॉक्टरांची भेट घ्यावी, वैद्यकीय सल्ला घ्यावा. मग त्यानंतर पुढची अपॉइंटमेंट साधारण किती दिवसांनी होते? पहिली जी अपॉइंटमेंट आपली होते ज्यावेळेस आपण सुरुवातीला जसं मी सांगितलं की आपल्याला जेव्हा कळतं ते साधारणतः 6 ते 7 आठवड्यांच्या दरम्यान आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात येतं की आज प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. जेव्हा आपण पहिल्यांदा डॉक्टरांकडे जातो तर साधारणतः 7 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान आपल्याला सोनोग्राफी करण्यासाठीचा डॉक्टर सल्ला देतात. कारण त्यावेळेस बाळाचे हृदयाचे ठोके आणि बाकीचे जे काही प्रेग्नन्सी रिलेटेड चेंजेस आहेत ते व्यवस्थित सोनोग्राफीमध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतात. एकदा हे कन्फर्म झालं की त्याच्यानंतर मग पुढचं जे काही पुढच्या ज्या सोनोग्राफीज आहेत, पुढच्या ज्या टेस्ट आहेत त्या आपण त्याच्यानुसार प्लॅन करू शकतो. आता सोनोग्राफी, इनिशियल सोनोग्राफी करणं हे गरजेचं का आहे? तर पहिल्या सोनोग्राफीमध्ये बऱ्याचशा स्त्रियांमध्ये पाळी जी आहे ती अनियमित असते. त्याच्यामुळे तारखेनुसार होणारी प्रेग्नन्सीचे जे दिवस आहेत ते आणि पाळी जी सोनोग्राफीनुसार आली आहे, सोनोग्राफीनुसार जे डेटिंग आहे त्याच्यामध्ये फरक होऊ शकतो. सो ते आपल्याला कन्फर्म करणं गरजेचं असतं की नक्की किती दिवसांची प्रेग्नन्सी आहे. दिस इज कॉल्ड एज डेटिंग स्कॅन, की ज्याच्यामध्ये बाळाची व्हायबिलिटी आणि बाळाचं नक्की वय किती आहे ते ठरवलं जातं आणि तिथून पुढे मग तिथला टप्पा आपल्याला त्याच्या पुढे ठरवता येतो. अच्छा, जी आपली दुसरी अपॉइंटमेंट होते, डॉक्टरांची जी प्रत्यक्ष भेट होते दुसरी, त्याच्या आधी कोणत्या तपासण्या करणं आवश्यक असतं? बेसिकली ज्या नॉर्मल टेस्ट्स आहेत त्या साधारणतः आपण 11 ते 12 आठवड्यांच्या दरम्यान प्लॅन करू शकतो. जी पहिली व्हिजिट होते ती साधारणतः 7 आठवड्यांच्या दरम्यान होते. पुढची व्हिजिट ही साधारणतः 4 ते 5 आठवड्यांमध्ये प्लॅन केली जाते, जेव्हा एक महत्त्वाची सोनोग्राफी आणि बाकीच्या काही ब्लड टेस्ट ज्या आहेत त्या प्लॅन केल्या जातात. जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे त्याला एनटी स्कॅन असं म्हणतात. एनटी स्कॅन त्याच्यासोबत काही स्पेसिफिक टेस्ट असतात, जसं काही डबल मार्कर टेस्ट, डीएमटी ज्याला मी म्हणतो, तर अशा काही टेस्ट या दरम्यान प्लॅन केल्या जातात आणि त्या त्यांना सांगितल्या जातात. मग त्याचे रिपोर्ट जसे येतील त्याच्यानुसार आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो. डॉक्टर, आपण एनटी स्कॅन आणि डबल मार्कर टेस्टचा उल्लेख केला, याबाबत अधिक माहिती काय सांगाल? एनटी स्कॅन ही एक स्पेसिफिक टेस्ट आहे जी अर्ली सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आपण प्लॅन करतो. याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की या टेस्टमध्ये जेव्हा आपण बघितलं जातं त्यात जसं नावामध्येच आहे, एनटी म्हणजे नकल ट्रान्सल्युसन्सी, की ज्याच्यामध्ये बाळाच्या मानेचा भाग किती पाणीदार आहे किंवा किती जाडसर आहे हे तपासलं जातं. पण हे बघण्यासाठी महत्त्वाचं हे असतं की सोनोग्राफी जे करणारे डॉक्टर्स आहेत त्या बाळाची पोझिशन कशी आहे, बाळाचा चेहरा कसा दिसतो आहे, बाळाची ते घेत असतानाचं डिस्टन्स कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानुसार ते आपल्याला मार्क करता येतं. ही करण्याची जी वेळ असते ती साधारणतः 11 आठवडे ते 13 आठवडे 6 दिवसांपर्यंत. म्हणजे थोडक्यात बाळाची जेव्हा लांबी पोटामध्ये जेव्हा सोनोग्राफिकली मोजली जाते ती जेव्हा साधारणतः 45 मिलीमीटर ते 84 मिलीमीटर पर्यंत असते तेव्हा हे केलं जातं. आता ह्याचा उपयोग असा आहे की जेव्हा आपण या टेस्ट करतो त्याच्यानुसार आपल्याला काही बाळामध्ये अनुवंशिक काही दोष येऊ शकतात का, ज्याच्यामध्ये ट्रायझोमी 13, 18 आणि 21. आपल्याला माहिती असेल की जसं तारे जमीन पर म्हणून जो एक मूव्ही आला होता की ज्याच्यामध्ये स्पेशली एबल्ड चिल्ड्रन ज्याच्यामध्ये दाखवले होते की ज्यांना डाऊन सिंड्रोम चा त्रास होता. तर हा जो त्रास आहे तर याचे जे अगोदरचे लक्षण आहेत ते आपण या सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट करू शकतो. फक्त सोनोग्राफी आपण जर का केली तर सोनोग्राफीमध्ये जे सॉफ्ट मार्कर्स आहेत जसं की नाकाचा हाड, नेझल बोन असेल किंवा एनटी स्कॅन असेल, या गोष्टींमुळे साधारणतः 65 ते 70% आपल्याला जानकारी मिळू शकते की बाळामध्ये काही त्रास आहे किंवा नाही आहे. पण याच्याच सोबत जर का आपण काही ब्लड टेस्ट सोबत केला, ज्याला डबल मार्कर टेस्ट असं म्हणतात, तर त्याचं जी सेन्सिटिव्हिटी आहे, बाळाच्या मध्ये काही त्रास नाही आहे हे प्रेडिक्ट करण्याची जी पॉसिबिलिटी आहे इट इज रेज टू 95%. आणि हे सिग्निफिकंट आपण आईसाठी आणि बाळांसाठी करू शकतो.
डॉक्टर, संपूर्ण प्रेग्नन्सीमध्ये, संपूर्ण गरोदरपणाच्या काळात किती वेळा सोनोग्राफी करणं आवश्यक असतं? त्याचा फायदा काय होतो आणि बाळावर काही दुष्परिणाम होतो का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनोग्राफीचा बाळावरती दुष्परिणाम नाही होत काही. त्याने बाळाला त्रास होत नाही. त्याच्यामध्ये ज्या प्रकारची किरणं किंवा जे साऊंड वेव्हज वापरले जातात त्याने बाळाला काहीही धोका होत नाही. फक्त आता सोनोग्राफी करण्याच्या किती किती वेळेस करायला हवं, तर सोनोग्राफी जसं मी म्हटलं की त्रास नाहीये म्हणून आपण किती वेळेसही करू शकतो का, पण त्याचं एक इकॉनॉमिकल बर्डन हे फॅमिलीवरती नक्कीच असतं. सो साधारणतः 4 ते 5 वेळेस सोनोग्राफी होते, ज्याच्यामध्ये आपण जसं म्हणालो तसं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डेटिंग स्कॅन आहे, नंतरचा येतो तो एनटी स्कॅन, त्याच्यानंतर एक 5व्या महिन्याची महत्त्वाची सोनोग्राफी असते ज्याला एनोमली स्कॅन, डिटेल्ड एनोमली स्कॅन असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढच्या ज्या सोनोग्राफीज असतात दीज आर ग्रोथ स्कॅन, की बाळाची तिथून पुढे वाढ कशी होते ह्या गोष्टी बघण्यासाठी केल्या जातात, ज्या साधारणतः 4 ते 6 आठवड्यानंतर, आणि बाळाला रक्तपुरवठा कसा होतो जो डॉपलर टेस्टमध्ये आपल्याला बघता येतो, या गोष्टी आपण बघू शकतो. जर यदाकदाचित बाळामध्ये काही त्रास वाटत असेल किंवा आईला काही वेगवेगळा त्रास होत असेल तर अशा केसेसमध्ये आपल्याला सोनोग्राफी थोड्याशा लवकर सुद्धा कराव्या लागतात. पण एकंदरीत पूर्ण जर का एक नॉर्मल जस्टेशन जर का म्हणून आपण पुढे जायचं म्हटलं तर एक साधारणतः 5 ते 6 सोनोग्राफीज कदाचित लागू शकतात. डॉक्टर, काही वेळा प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे काय आहे? हाय रिस्क प्रेग्नन्सी हा एक असं आहे की ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईला, होणाऱ्या आईला, बाळाला किंवा दोघांच्या जीविताला काही धोका होऊ शकतो. अशा कंडिशन्सला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सीज असं म्हणतो, ज्याच्यामध्ये प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स, जसं आईला अगोदरपासून समजा बीपीचा काही त्रास असेल, साखरेचा काही त्रास असेल, हृदयाचा काही आजार असणार, ह्या गोष्टींमुळे पुढे प्रेग्नन्सीमध्ये येणारे कॉम्प्लिकेशन्स यांना आपण हाय रिस्क प्रेग्नन्सीजमध्ये काउंट करू शकतो. काही गोष्टी इव्हॉल्विंग असतात, जसं की प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्यानंतर साखरेचा त्रास, जीडीएम ज्याला म्हणतो, पीआयएच असेल, की प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन, प्रीक्लाम्शिया, की त्याचे त्रास वाढतात, किंवा झटका येणं प्रेग्नन्सीच्या दरम्यान. बाळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाळाची वाढ एका ठिकाणापर्यंत वाढून त्याच्यानंतर खुंटली जाते. असं जर का काही झालं किंवा बाळाभोवतीचं पाणी कमी झालं, बाळाचा रक्तपुरवठ्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, या सगळ्या गोष्टी, किंवा सर्जिकल कॉम्प्लिकेशन ज्याच्यामध्ये वार खाली सरकते, खाली असते, किंवा वार ही गर्भपिशवीमध्ये अटॅच होऊन जाते, ज्याला ॲक्रिटा असं म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी ह्या हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये येतात. आणि अशा याच्यामध्ये जर गरज पडली तर आपल्याला कदाचित प्रेग्नन्सी लवकरही टर्मिनेट करावी लागू शकते, ज्याला प्रीटर्म डिलिव्हरी असं म्हणतात. अच्छा, प्रीटर्म डिलिव्हरी बाबत सविस्तर माहिती सांगा डॉक्टर. प्रेग्नन्सी आपण जेव्हा विचार करतो तर प्रेग्नन्सीचे 3 टप्पे पडतात. एक तर फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. थर्ड ट्रायमेस्टरमध्येही त्याच्यात महत्त्वाचा भाग असा असतो की टर्म आणि प्रीटर्म हा शब्द कशामुळे आला, की जेव्हा बाळ स्वतःहून बाहेर आल्यानंतर व्यवस्थित श्वास घेऊ शकतं, व्यवस्थित स्वतःच्या पद्धतीने गोष्टी मॅनेज करू शकतं, तर ती एक फेज असते की त्याला आपण टर्म डिलिव्हरी असं म्हणतो. शब्दांमध्ये, अंकांमध्ये सांगायचं म्हटलं तर साधारणतः 28 ते 34 आठवड्यांपर्यंत अर्ली प्रीटर्म असं मानलं जातं, की ज्यावेळेस जर का बाळाचा जन्म झाला तर बाळ व्यवस्थित राहू शकेल, पण बाळाला त्याच्यानंतर लागणारे सपोर्ट्स हे बऱ्याच अंशी सिस्टीमवरती असणाऱ्या डॉक्टरांवरती डिपेंड करतात. तिथे त्याला बाळाला NICUचा सपोर्ट लागणार, बाकीच्या गोष्टींचा कदाचित कृत्रिम श्वास आणि ह्या गोष्टी लागतील. तेच जर का आपण 34 ते 37 आठवड्यांपर्यंत, ज्याला लेट प्रीटर्म असं म्हटलं जातं, की या गोष्टी लागण्याचे चान्सेस खूप कमी होतात, बाळ वजनानेही चांगलं असतं. आणि 37 आठवडे ही एक अशी फेज आहे की जोपर्यंत जे महत्त्वाचं तत्व असतं सरफॅक्टंट म्हणून ते छातीपर्यंत व्यवस्थित पोहोचल्यामुळे बाळ व्यवस्थित श्वास घेऊ शकतं, तर त्यानंतर बाळाला सपोर्ट किंवा काही गोष्टी लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात, ज्याला आपण टर्म डिलिव्हरी असं म्हणतो. अच्छा डॉक्टर, गरोदरपणात आईच्या आहारावर, आरोग्यावर संपूर्ण बाळाचं आरोग्य हे अवलंबून असतं. मग गरोदरपणात आईने लसीकरण करणं आवश्यक आहे का? लसीकरण नक्कीच करायला हवं. त्याच्यामध्ये लसीकरणामध्ये जे रिकमेंडेशन्स आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या लसी आपण सध्या रिकमेंड करतात, ज्याच्यामध्ये धनुर्वाताचे 2 डोस दिले जातात. 2 डोसमध्ये जो पहिला डोस दिला जातो तो साधारणतः 7 ते 7 महिन्यांमध्ये दिला जातो, आणि दुसरा जो डोस आहे तो साधारणतः 4 आठवड्यानंतर 8व्या महिन्यामध्ये दिला जातो. आता पूर्वीच्या ह्याच्यामध्ये जसं फक्त टिटॅनसचा डोस यायचा, तर सध्याच्या डोसेसच्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सप्लाय जे येतात त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया दोघांचे कॉम्बिनेशन डोस दिला जातो. जे कोणी पेशंट्स अफोर्ड करू शकतात, जो सेकंड डोस आहे त्याच्यामध्ये ते DPT, ज्याच्यामध्ये डिफ्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस या तिघांचा एक कंबाईंड डोस दिला जातो, सो तो घेऊ शकतात. त्या डोसचा फायदा असा होतो की सुरुवातीच्या काळामध्ये जो बाळाला जो पहिला DPTचा डोस दिला जातो तो बाळाचं वय जेव्हा 6 आठवड्यांचं असतं तेव्हा दिला जातो. सो जो जन्मापासून म्हणजे 0 to 6 वीक्स या काळामध्ये बाळामध्ये इम्युनिटी
पर्टिसिससाठी असेल, डांग्या खोकला आपण ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी बाळामध्ये इम्युनिटी स्वतःहून तयार झालेली नसते. तर जर आपण वॅक्सिनेशन आईला साधारणतः 32 ते 34 आठवड्यांच्या दरम्यान डीपीटीचं दिलं असेल तर त्याचे जे इम्युनोग्लोबिलिन्स आहेत, त्याच्या ज्या अँटीबॉडीज आहेत, त्या बाळाला 6व्या आठवड्यापर्यंत प्रोटेक्ट करू शकतात. काही महिलांना गरोदरपणात डायबिटीसचा धोका निर्माण होतो, त्यांना मधुमेह होतं, साखर वाढते त्यांच्या शरीरात. अशा वेळी काय काळजी घ्यावी डॉक्टर? बेसिकली डायबिटीसचं जे आहे मेटाबॉलिझम जेव्हा आपण बघतो की शरीरामध्ये होणारे जे बदल प्रेग्नन्सीमध्ये आहेत, तर प्रेग्नन्सीचे जे हॉर्मोन्स आहेत दे आर लाईक प्री डायबिटोजेनिक. म्हणजे काय की ज्याच्यामुळे साखरेचं प्रमाण हे शरीरामध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होते. पण ही जी वाढण्याची प्रक्रिया आहे ना, त्याची जी विंडो आहे ती अतिशय छोटी असते. त्याच्यातनं थोडासा जरी प्रमाण बाहेर झालं तर तोही त्रास आईला आणि बाळांना दोघांनाही होऊ शकतो. ज्याच्यामुळे बाळांमध्ये जर का बघायचं झालं तर बाळांमध्ये वजन जास्त होणं, डिस्प्रपोर्शनेट वेट गेन होणं, सडनली बाळाचा मृत्यू पोटामध्ये होणं, बाळाभोवतीचं पाणी जास्त असणं, प्रीटर्म डिलिव्हरी किंवा अगोदरच कळा सुरू होणं, या गोष्टी असू शकतात. आईमध्ये इन्फेक्शन वारंवार होणं, UTIs होणं, त्याच्यामुळे सुद्धा प्रीटर्म डिलिव्हरी होणं, याही गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपण त्या गोष्टींकडे व्यवस्थित बघितलं पाहिजे. डॉक्टर, आपण आम्हाला निरोगी गर्भधारणेविषयी माहिती देताय. याविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची आहे, पण सध्या वेळ झालेली आहे एका लहानशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी 24 तास. हितगुज कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणा, ज्याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत डॉक्टर प्रसाद कुलट, जे प्रसूती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर, आतापर्यंत आपण आम्हाला सखोल माहिती दिलेलीच आहे. आपण सांगितलं की गरोदरपणात जो आईला मधुमेहाचा त्रास होतो, म्हणजे काही महिलांना त्याचा परिणाम हा तिच्या पोटातल्या बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो, कदाचित बाळ दगावू सुद्धा शकतं. त्यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीलाच आईने काय काळजी घ्यावी जेणेकरून पुढे मधुमेहाचा त्रास होणार नाही 9 महिन्यांमध्ये? बेसिकली याच्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट या गरजेच्या असतात. स्क्रीनिंग टेस्ट करण्याच्या अगोदर जेव्हा आपण पहिल्यांदा पेशंटला भेटतो त्याच वेळेस त्यांची काही हिस्ट्री बघितली जाते, ज्याच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री असते, त्यांचा BMI आणि या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. आणि ज्याच्यानुसार हाय रिस्क प्रेग्नन्सीजमध्ये जे आपण बघतो की याच्यामध्ये मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर अशा पेशंट्समध्ये आपण काही स्क्रीनिंग टेस्ट सांगतो. जर त्यांच्यामध्ये हाय रिस्क फॅक्टर्स, समजा त्यांच्या आईबाबांमध्ये साखरेचा त्रास आहे किंवा त्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये साखरेचा त्रास आहे, अशा याच्यामध्ये जर का असणार तर त्यांना आपण इमिडिएटली काही टेस्ट करायला सांगतो की ज्याच्यामध्ये GTT ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये साखर दिली जाते आणि त्या साखरेच्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात ते बघितले जातात. साखर वाढणं हे स्वाभाविक आहे, पण ते किती प्रमाणामध्ये वाढतं हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. आणि जर ते काही आउट ऑफ प्रपोर्शन वाढत असेल तर त्याच्यासाठी मेडिसिन्स जे आहेत किंवा इन्सुलिन आहे, ह्या गोष्टींनी त्या गोष्टींना कंट्रोल करता येतं, जेणेकरून प्रेग्नन्सीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स हे कमी ठेवता येतात. ज्या स्त्रियांमध्ये काहीही हाय रिस्क फॅक्टर्स नाही आहेत, अशा स्त्रियांमध्ये आपण साधारणतः 24 ते 26 आठवड्यांच्या दरम्यान या टेस्ट प्लॅन करू शकतो. इंडियन सिनारिओजमध्ये जर का बघायचं झालं तर इंडिया इज नाऊ वन ऑफ अ कॅपिटल सिटी फॉर डायबिटीस मेलायटस. त्याच्यामुळे इंडियन पॉप्युलेशन ही तशीही हाय रिस्क आहेच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस स्क्रीनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सांगितलं की गरोदरपणात मधुमेहाचा त्रास होऊ नये यासाठी औषधोपचार करता येतात, पण त्यामुळे साखर कधीपर्यंत कंट्रोल राहू शकते? जोपर्यंत आपल्याला प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी लेवल ज्या गोष्टी आहेत, सॅल्वेजिबिलिटी आपण ज्याला म्हणतो, मग अशी आपण जसं प्रीटर्म आणि टर्म या डिलिव्हरीज बद्दल आपण बोललो, त्याच्यानुसार बाळाला एका लेवलपर्यंत घेऊन जाणं, जर साखर खूप जास्त लिमिटच्या बाहेर वाढत असेल तर बाळाची ग्रोथ किंवा बाळाला या लिमिटपर्यंत घेऊन जावं की बाळाने डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ व्यवस्थित राहू शकेल, या लेवलपर्यंत आपल्याला घेऊन जाणं आणि तोपर्यंत मेडिसिन्स आणि या गोष्टी कंटिन्यू करणं गरजेचं असतं. जर याच्याही उपर प्रेग्नन्सी टर्म पर्यंत, जेणेकरून 38-39 आठवड्यांपर्यंत जात असेल तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही. पण याला औषधांचा सपोर्ट आणि रेग्युलरली मॉनिटरिंग ह्या गोष्टींची नक्कीच गरज असते. डॉक्टर, काही महिलांची प्रसूती ही 7व्याच महिन्यात होते, 7 महिन्यांनंतर, आणि सामान्यतः 9व्या महिन्यानंतर आई बाळाला जन्म देते. आपण डॉक्टर म्हणून कधी डिलिव्हरी आणि केव्हा डिलिव्हरी प्लॅन करता? जसं म्हटलं तसं की जर का बाळामध्ये किंवा बाळामुळे आईमध्ये काही हाय रिस्क फॅक्टर्स नसतील तर प्रत्येक प्रेग्नन्सी ही साधारणतः पूर्ण टर्म पर्यंत जावी.
टर्म पर्यंत म्हणजे काय आहे की 37 आठवड्यानंतर जर समजा आपणहून कळा सुरू झाल्या तर ते न थांबवणं चांगलं. त्याला फक्त आपल्याला असिस्ट करता येईल त्या कशा पुढे प्रोग्रेस होत आहेत, बाळाचे हृदयाचे ठोके त्या दरम्यान कसे राहत आहेत या गोष्टींवरती फक्त लक्ष ठेवणं गरजेचं असतं. डिलिव्हरी करण्याची प्रक्रिया जी आहे तर डिलिव्हरी करण्याची प्रक्रिया ही ऍक्टिव्ह नसते. त्याच्यामध्ये इज वॉचफुल एक्सपेक्टन्सी की जे काही होत आहे त्या गोष्टींना सतर्कतेने बघत राहावं आणि ते व्यवस्थित पुढे जातंय की नाहीये या गोष्टींवरती लक्ष ठेवणं हे आमचं खरं तर काम असतं. त्याच्यामध्ये जर का बाळाच्या ठोक्यांना काही परिणाम होतो आहे, काही कमी जास्त होत आहे तर मग इमिडिएट डिसिजन घेणं ते गरजेचं असतं. जर एखाद्या प्रेग्नेंट लेडीमध्ये, एखाद्या स्त्रीमध्ये डिलिव्हरीच्या कळा ह्या साधारणतः 39-40 आठवड्यांपर्यंत आल्या नाहीत तर मग आपल्याला सोनोग्राफी आणि ह्या बाकीच्या गोष्टी करून त्यांना एखादी वेळ ठरवावी लागते की जेणेकरून आम्ही ज्याला इंडक्शन ऑफ लेबर असं म्हणतो की ऍडमिट करून बाळाची डिलिव्हरी होण्याची कॅपॅसिटी कशी आहे, अंतर्गत तपासणी करून बाळ कसं येऊ शकेल किंवा ह्या गोष्टी तपासून काही मेडिसिन्स वगैरे सुरू करून जी डिलिव्हरीची प्रक्रिया आहे तर तिला इनिशिएट करू शकतो का आणि इनिशिएट झाल्यानंतर त्याला कसं पुढे ढकलू शकतो. डॉक्टर, आता आपण आलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता नवदाम्पत्याला किंवा आई बाबा होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याला आपण काय सल्ला द्याल? थोडक्यात बघायचं म्हटलं तर मला अशा याच्यामध्ये एक बहिणाबाईंची कविता आठवते जी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की अरे खोपा रे खोपा. त्याच्यामध्ये जसं चिमणीची इवलीशी चोच असते, चुगणीची इवलीशी चोच असते आणि त्याच्यामधनं त्या गोष्टी ते सगळं बाळाची काळजी घेतात. तसंच आपणही खूप जास्त गोष्टींचा स्ट्रेस न घेता गोष्टींना व्यवस्थित हँडल करणं आणि त्या गोष्टींना प्रेग्नन्सीमध्ये आनंदाने पुढे जाणं हे जास्त गरजेचं आहे आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप सोयीस्कर होऊ शकतील. अगदीच. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल, त्यांच्याकडून उपचार करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधू शकता. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.